सांगा नेमकं काय प्रकरण आहे, काय तुमची भूमिका आहे? तुम्ही आता सगळे मातंग समाजाचे लोक एवढे एकत्र आले. गेल्या 2 ते 3 महिन्यापासून ह्या ठिकाणी शहापूर जिल्हा परिषद गट SC पडला असताना त्या ठिकाणी आम्ही उमेदवारी मागितली होती, परंतु ह्या भाजपच्या लोकांनी आम्हाला उमेदवारी नाकारली आणि नाकारल्यानंतर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आम्ही उमेदवारी मिळवली आणि उमेदवारी मिळवून त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढली साहेब. आणि लढत असताना आम्हाला उमेदवारी मिळाल्याच्या नंतरनं त्या ठिकाणी ह्या लोकांनी की ह्या माणसाला आमच्या विरोधामध्ये उभारू नये म्हणून त्या ठिकाणी षडयंत्र रचलं आणि त्यांना पूर्वीच्या 2016च्या अगोदरच्या केसेस काढून ह्या ठिकाणी तडीपारची ऑर्डर काढण्यात आली. परंतु आम्ही रीतसर वकिलाच्या माध्यमातून SP साहेबांपाशी जाऊन बसून तो तडीपारचा जो ऑर्डर होती ती रद्द केली आणि रद्द करून परत आम्ही निवडणूक जिंकली आणि निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप आमच्यावरती केले आणि सन्माननीय आमदार त्यांचे सुपुत्र मतदारजी पाटील साहेब यांनी आमच्यावरती आमच्या कस्तुरी मतदार सगळ्यांवरती आरोप केले की तू चोर आहे, शेळ्या चोर आहे, मेंढ्या चोर आहे, मोटरी चोर आहे, असे घाणेरडे आरोप केले. त्या ठिकाणी हे आरोप सत्य नसून त्या ठिकाणी आमचा आरोप करून आमच्यावर कुठं मानहानी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ही कुठं थांबलं पाहिजे आणि त्यामुळे तिने असं बोललेत की या ठिकाणी जर मी निवडणूक झाल्याच्या नंतरनं 24 तासाचा आत तुझा बंदोबस्त नाही केला तर माझी मल्हार पाटलाची अवलाद नाही, असं तिने आम्हाला या ठिकाणी मातंग समाजाच्या भावना दुखवतील असं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मला विनंती करायची आहे, ज्या SP साहेबांनी ज्या DYSP साहेबांनी जी हातपारची नोटीस कॅन्सल केली त्याच DYSPने आणि SP साहेबांनी या ठिकाणी परत काल 24/2026च्या दरम्यान परत नोटीस काढलेली आहे. असं कसूर सगळ्यावरती अन्याय का? या अन्याय करूनही ही जर अन्याय जर थांबला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मातंग समाजाच्या वतीनं नुसतं धाराशिव जिल्ह्यामध्ये नाही तर अख्खा राज्यामध्ये मातंग समाजाच्या स्टाईलनं उग्र असं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. असं मला पोलीस प्रशासनाला विनंती करायची आहे की तुम्ही ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 52 लोकांची यादी असताना त्यामध्ये 12 लोकांची तडीपार ऑर्डर झाली, परंतु 12 लोकांचे तडीपार ऑर्डर असताना तुम्ही त्यातली फक्त एकच कचरू मल्हारी सगट या व्यक्तीला तडीपारची ऑर्डर काढलेली आहे. माझं मत तुम्हाला विनंती करायची आहे की कचरू मल्हारी सगटची गुन्हे तुळजापूर तालुक्यामध्ये असताना तुम्ही 3 जिल्ह्यामधून या ठिकाणी तडीपारची ऑर्डर काढलेली आहे. जर 3 जिल्ह्याच्या बाहेर जर कचरू सगट राहत असेल आणि जर त्या ठिकाणी जर त्यांच्या जीवाला जर बरे वाईट होत असेल तर त्या गोष्टीला जबाबदार कोण, असं मला तुम्हाला विनंती करायचं आहे. तर ह्या कचरू सगटच्या जीवाला काय बरे वाईट झालं ते संपूर्ण जबाबदारी या राज्याची भाजपाची यंत्रणा असेल आणि पोलीस प्रश्न असेल थोडं तुम्ही ठणकावून सांगतोय. हिने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून उमेदवारी मिळवली, तू आमच्या विरोधामध्ये का थांबला? आमच्या विरोधामध्ये थांबू नको, तुझी सर्व लोक आमच्या बाजूने उभारतात, तू एकला आमच्या विरोधामध्ये शंड का टोकतो? ती उभारू नये म्हणून तरी वारंवार टार्गेट करून त्या ठिकाणी कसूर सगटला जीव मारण्याची धमकी देत आहेत. आणि जीव मारण्याची धमकी आलेल्या लोकांची नावं आम्ही रीतसर DYSP, SP साहेब आणि कलेक्टर साहेब यांच्याकडे आम्ही या ठिकाणी आमच्या निवेदनाद्वारे त्यांचे आम्ही दिलेले आहे. आज कचरू सगट ज्या शहापूर गटाच्या लोकांनी आमच्यावरती भरभरून प्रेम केलं त्या लोकांची ऋणे फेडण्यासाठी, त्या लोकांचा आभार व्यक्त करण्यासाठी कचरू सगट ह्या बैठकीला येत असताना मंगरूळच्या आसपास काही पोलिसांनी त्यांना गाठलं आणि तुमच्यावरती हातपारची नोटीस आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून त्यांना उचललं, त्यांच्या व्हॅनमध्ये गाठलं आणि इंदापूरच्या पोट देऊन त्यांना सोडण्यात आलेलं आहे. साहेब, ही कुठेतरी मातंग समाजाची एक मानहानी झालेली आहे. ही घटना कुठे थांबावी आणि मातंग समाजाला योग्य ती न्याय देण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करावं असं विनंती करतोय. या ठिकाणी जर या 2 ते 3 दिवसामध्ये जर कचरू सगटची जर हातपार नोटीस जर कॅन्सल नाही झाली तर मातंग समाज आपल्या स्टाईलनं हलगी आंदोलन असेल, पोतराज आंदोलन असेल आणि नग्न आंदोलन असेल या ठिकाणी तुळजापूर तालुक्यामध्ये एक हायदोस घालण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी विनंती करतोय तुम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.